सोलापूर महानगरपालिकेतर्फे मंगळवारी दिनांक 24 रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत खंदक बगीचा आणि हुतात्मा बगीचा येथे महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे। या स्वच्छता अभियानात सोलापूर शहरातील विविध संस्था, मंडळे आणि नागरिकांनीही सहभागी व्हावे असे आवाहन आमदार देवेंद्र कोठे यांनी केले आहे। आमदार आपल्या भेटीला उपक्रमांतर्गत आमदार देवेंद्र कोठे यांनी शहरात भेटी देत असताना लोकसहभागातून स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्याची संकल्पना मांडली होती। या संकल्पनेला विविध भागातील नागरिकांनी जोरदार प्रतिसाद देत या आव्हानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती। खंदक बागेतील भेटी दरम्यान नागरिकांनी तेथील दुरावस्थेची माहिती आमदार देवेंद्र कोठे यांना दिली होती। त्यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांना याबाबत माहिती देऊन येथील स्वच्छतेबाबत सूचना केल्या होत्या। परंतु बर्ड फ्लूच्या साथीमुळे बागा 45 दिवस बंद करण्यात आल्या। त्यामुळे आता मंगळवारी हे महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे। सोलापूर महापालिकेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात शहरातील उद्याने आणि त्यानंतर शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे। मंगळवारी सोलापूर महानगरपालिकेच्या वीर सावरकर जलतरण तलावाशेजारील खंदक बागेत तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरील हुतात्मा बागेत महास्वच्छता अभियान होणार आहे। नमस्कार। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सोलापूर शहरात स्वच्छता अभियान राबविले जाते। त्या अनुषंगाने उद्या मंगळवार दिनांक 24 जून रोजी सकाळी 7 ते 10 या वेळेत सोलापूर शहरातील वीर सावरकर जलतरण तलावासमोरील खंदक बगीचा तसेच डीसीसी बँकेसमोरील हुतात्मा बगीचेत महापालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे। त्या भागाचा आमदार म्हणून मी स्वतः या अभियानात सहभागी होणार आहे। माझ्या समवेत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय सचिन ओंबासे साहेब, अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब हे देखील या स्वच्छता अभियानात सहभागी होणार आहेत। मी शहरातील सर्व सामाजिक संस्था व नागरिकांना विनंती करतो की आपलं सोलापूर शहर स्वच्छ राहावे, सुंदर दिसावे यासाठी आपणही सर्वांनी अशा अभियानामध्ये सहभागी व्हावे। फक्त या दोनच बगीचाने तर येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या वतीने सोलापूर शहरातील जे काही सार्वजनिक स्थळे असतील, ज्यात क्रीडांगणे आहेत, उद्याने आहेत किंवा धार्मिक स्थळे असतील, अशा ठिकाणी महापालिका सातत्याने अशा पद्धतीचे स्वच्छता अभियान राबवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे। आपण स्वतः देखील यासाठी पाठपुरावा करणार आहोत। तरी जास्तीत जास्त सामाजिक संस्था व नागरिकांनी उद्या मंगळवारी होणाऱ्या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावे। सकाळी 7 वाजता हे अभियान सुरू होणार आहे आणि साधारणतः 9 ते 10 वाजेपर्यंत ही स्वच्छता अभियान चालेल। आपण सर्वजण यात उपस्थित राहावी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।